नमस्कार शेतकरी मित्रांनो, शिंदे ॲग्रोटेकमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत मल्चिंग पेपरबद्दल। मल्चिंग पेपर म्हटलं की आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये येतं तो म्हणजे पांढऱ्या आणि काळ्या कलरचा हा अशा प्रकारचा कागद। तर मित्रांनो, या मल्चिंग पेपरचा आपल्या शेतामध्ये काय उपयोग होतो, याचा आपल्याला काय फायदा होतो, हा मल्चिंग पेपरला जे दोन कलर असतात ते कलर आपल्यासाठी काय फायद्याचे असतात आणि हेच कलर का मल्चिंग पेपरमध्ये वापरले जातात, याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आपले जे शेतकरी मित्र मल्चिंग पेपरचा वापर करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण माहिती घेऊयात मल्चिंग पेपरचे जे दोन कलर असतात, म्हणजे आपल्याकडे सर्वसाधारणपणे सिल्वर आणि ब्लॅक अशा प्रकारचा मल्चिंग पेपर वापरला जातो। परंतु मित्रांनो, काही भागामध्ये लाल आणि काळा म्हणजे रेड आणि ब्लॅक अशा प्रकारचा देखील मल्चिंग पेपर वापरला जातो। परंतु सर्वसाधारणपणे जो सिल्वर आणि ब्लॅक मल्चिंग पेपर वापरला जातो, तर या मल्चिंग पेपरमध्ये जो सिल्वर कलर असतो तो जमिनीमध्ये थंडावा निर्माण करतो। म्हणजेच जमिनीमध्ये ज्या भागामध्ये जास्त तापमान असते ते 30 ते 33 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त ज्या भागामध्ये तापमान असते त्या ठिकाणी सिल्वर कलर हा बेडच्या वरच्या बाजूने टाकला जातो आणि ज्या भागामध्ये 30 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असते त्या भागामध्ये ब्लॅक कलर हा जमिनीमध्ये बेडवरती वरच्या बाजूने टाकला जातो। तर मित्रांनो, अशा प्रकारे या दोन कलरचं कार्य प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं। या दोन कलरमध्ये थंड भागामध्ये ब्लॅक कलर हा जमिनीच्या वरच्या बाजूला असतो आणि उष्ण भागामध्ये सिल्वर कलर हा जमिनीच्या वरच्या बाजूला असतो। यासाठीच मित्रांनो, आपल्या मल्चिंग पेपरला अशा प्रकारचे दोन कलर वापरले जातात। नंतर माहिती घेऊयात मल्चिंग पेपरचे किती प्रकार आहेत आणि मल्चिंग पेपर हा वेगवेगळ्या पिकांसाठी म्हणजे वेगवेगळ्या कालावधीच्या पिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा असतो। तर मित्रांनो, 20 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर हा सर्वसाधारणपणे वापरला जातो। म्हणजेच एका हंगामामध्ये म्हणजेच 2.5 ते 3 महिन्यापर्यंत जे पीक आपण घेतो या पिकांसाठी 20 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरतात। त्याचबरोबर 2 ते 3 महिन्यासाठी जे पीक घेतलं जातं त्यासाठी 25 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरला जातो। तर मित्रांनो, हे जे जास्त कालावधीसाठी मल्चिंग पेपर वापरला जातो, या मल्चिंग पेपरमध्ये डबल पीक जर घ्यायचं असेल तर पहिल्या पिकाचं जे होल केलेलं असतं ते सोडून दुसऱ्या ठिकाणी नवीन होल पाडलं जातं आणि त्या ठिकाणी नंतर आपल्या नवीन पुढील पिकाची लागवड केली जाते। म्हणजेच आपण पहिलं पीक ज्या ठिकाणी लावलेलं असतं त्या ठिकाणचे जे काही अन्नद्रव्य आहे ते कमी पडतात आणि त्यासाठी नवीन छिद्र पाडल्यानंतर नवीन ठिकाणी नवीन पीक लावलं जातं। यानंतरचा मल्चिंग पेपरचा प्रकार येतो तो म्हणजे 30 मायक्रॉनचा। तर मित्रांनो, हा मल्चिंग पेपर 30 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर आपल्याला कमीत कमी 6 महिन्यापर्यंत वापरता येऊ शकतो। यानंतरचा मल्चिंग पेपरचा प्रकार येतो तो म्हणजे 50 मायक्रॉनचा। तर मित्रांनो, ज्या भागामध्ये जास्त कालावधीची पिके घेतली जातात, म्हणजेच केळी किंवा पपई यांसारखी 1 वर्ष किंवा 2 वर्ष लागणारी कालावधीची जी पिके घेतली जातात त्यांच्यासाठी हा 50 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरला जातो। प्रत्येक पिकानुसार मल्चिंग पेपरचा देखील वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो। तर मित्रांनो, अशा प्रकारे 20 मायक्रॉन, 25 मायक्रॉन, 30 मायक्रॉन आणि 50 मायक्रॉन अशा प्रकारचा हा मल्चिंग पेपर वापरला जातो। तर मित्रांनो, बाजारमध्ये 2 फुटापासून ते 5 फुटापर्यंत रुंदी असलेला मल्चिंग पेपरचा रोल हा आपल्याला बाजारामध्ये मिळत असतो। तर या एका रोलची लांबी ही सर्वसाधारणपणे 400 मीटरपर्यंत असते। तर मित्रांनो, या रुंदीच्या आणि लांबीच्या मापावरून आपण आपल्या शेतामध्ये किती लांबीचा मल्चिंग पेपर लागेल याबद्दलचा आपण गणित करून योग्य तो मल्चिंग पेपर आपण आपल्या शेतामध्ये वापरू शकता। तर मित्रांनो, हे झालं मल्चिंग पेपरबद्दल सविस्तर माहिती। तर मित्रांनो, यानंतर मल्चिंग पेपरचे आपल्या शेतामध्ये आपण सर्व तर वापरतोच, परंतु त्याचे आपल्याला काय फायदे आहेत। तर मित्रांनो, सर्वसाधारणपणे मल्चिंग पेपरमुळे आपल्या शेतामध्ये पाण्याची 100% बचत होते। आपल्या शेतामध्ये जे पिकाव्यतिरिक्त जे काही तण उगवतं ते तण देखील या मल्चिंग पेपरमुळे उगत नाही आणि आपलं पीक हे तेजदार राहतं। याबरोबर मल्चिंग पेपरमुळे आपल्या शेतजमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो आणि जे काही घातक बुरशी आहेत त्या नष्ट होऊन पिकासाठी लागणारे चांगले बॅक्टेरिया आपल्या शेतजमिनीमध्ये तयार होतात। आपल्या शेतजमिनीमध्ये काही प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होते आणि त्यामुळेच आपली शेतजमीन ही निर्जंतुक होते। त्याचा आपल्या पिकांसाठी बऱ्याच प्रमाणात चांगला फायदा होतो। आपल्या शेतजमिनीची सुपीकता सुधारते आणि शेतजमीन ही जास्त कालावधीसाठी आपण चांगले पिके घेण्यासाठी वापरू शकतो।
मित्रांनो, मल्चिंग पेपरचे आपल्याला यापेक्षाही अनेक बरेच फायदे आहेत आणि ते हे सर्व एका व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असेच काहीतरी माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.